Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॅक्टिस सेट 3.5 आणि चॅप्टर आहे सर्कल चॅप्टरचे आधीचे चारही प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह केलेले, त्यांचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये आपण वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले. आता प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये आपल्याला जे क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला थेरम यूज करायचे आहेत. 3 थेरम आपण यूज करणार आहोत. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, नंतर थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड आणि टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे इन द फिगर 3.77. ही फिगर जी दिलेली या फिगर मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल सर्कल आहे, त्यानंतर एक पॉइंट आउटसाइड द सर्कल आहे, त्या पॉइंट पासून एक टँजंट ड्रॉ केलेली आहे. हा क्यू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. त्यानंतर त्याच पी पॉइंट पासून जो एक्सटर्नल पॉइंट आहे त्या पॉइंट पासून एक सेकंड ड्रॉ केलेली आहे की जी सर्कलला इंटरसेक्ट करते पॉइंट एस आणि आर मध्ये. म्हणजेच एस आर ही कॉर्ड झालेली आहे. त्यानंतर पी क्यू ही टँजंट झालेली आहे. क्यू इज अ कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजेच जर पॉइंट आउटसाइड द सर्कल असेल त्या पॉइंट पासून एक टँजंट ड्रॉ केली, एक सेकंड ड्रॉ केली, तर त्यावेळी आपल्याला एक थेरम यूज करता येतो आणि त्या थेरमचं नाव आहे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. तर तो थेरम आधी आपण व्यवस्थित समजून घेऊया, त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करूया. तर या ठिकाणी हा थेरम मी लिहिलेला आहे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. म्हणजे कंडिशन काय पाहिजे, एक पॉइंट आउटसाइड द सर्कल पाहिजे, त्या पॉइंट पासून टँजंट काढलेली आहे, त्याच पॉइंट पासून एक सेकंड काढलेली आहे की जी सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. अशा वेळी जे सेगमेंट तयार होतात त्यामध्ये रिलेशन आहे. ते रिलेशन कसं लिहिलेलं आहे ई ए. आता हा कॉमन पॉइंट आहे आपला ई पासून ए हा सेगमेंट, त्याला मल्टिप्लाय करायचं ई पासून बी पर्यंत. आलं लक्षात. म्हणजे ई ए इंटू ई बी, ई ए इंटू ई बी आणि दॅट इज इक्वल टू ई पॉइंट पासून टी पर्यंत जी काय लेंथ असेल त्याचा स्क्वेअर करायचा. हा सिंपल फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायचा आहे. परंतु त्याचबरोबर बाकीचे जे क्वेश्चन्स आहे त्यामध्ये देखील आपल्याला थेरम यूज करायचे, ते थेरम देखील या ठिकाणी आपण समजून घेऊया. आणि हा जो थेरम आलेला आहे, हे जो फॉर्म्युला आला आहे त्याचा बेस कसा आहे ते देखील समजून घेऊया. तर या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही. तर आपल्याकडे 2 कंडिशन असणार आहेत. एक म्हणजे सर्कलमध्ये जे 2 कॉर्ड इंटरसेक्ट करतात त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट इन द सर्कल असेल किंवा काय असणार आहे तो पॉइंट आउटसाइड द सर्कल असेल. या 2 कंडिशन 2 फिगर या ठिकाणी मी ड्रॉ केलेले आहेत. 2 कॉर्ड आहेत. एका कंडिशन मध्ये दोन्ही कॉर्ड इंटरनली डिव्हिजन करतात, त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आहे. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये दोन्ही कॉर्डचा इंटरसेक्टिंग पॉइंट हा आउटसाइड द सर्कल आहे. त्यावेळी जो थेरम आहे ते 2 थेरम म्हणजे काय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड आणि थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. तर थेरम कसं लिहिलेलं आपण, इंटरसेक्टिंग पॉइंट लक्षात घ्या ई आहे या ठिकाणी. तर ई पासून सुरुवात करायची. जी कॉर्ड आहे ती कॉर्डचे 2 पार्ट झालेले आहेत ई सी आणि ई डी. त्यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचंय. ई सीई आणि ई डी, बरोबर आहे की नाही. हा सीई इंटू ई डी, त्यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू एई इंटू ई डी, एई इंटू ई डी. सिंपल लक्षात ठेवायचं. जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्यापासून ज्या कॉर्डचे दोन्ही कॉर्डचे 2 पार्ट्स झालेले आहेत, दोन्ही पार्ट्सचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि ते इक्वल असणार आहे. हा थेरम आहे जेव्हा कॉर्ड्स इंटरनल डिव्हिजन करतात. आणि दुसरा थेरम कुठला आहे, जेव्हा कॉर्ड्स एक्सटर्नली डिव्हिजन असतात, त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट एक्सटर्नल असतो. त्यावेळी सुद्धा लक्षात घ्यायचं की जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्यापासून कॉर्डचा फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट घ्यायचा. त्याचप्रमाणे कॉर्डचा फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट एवढे सेगमेंट घ्यायचे. या ठिकाणी इक्वेशन कसं येणार आहे, ए ई इंटू ई बी. आता ही कॉर्ड घ्या, पहिली कॉर्ड ए बी कॉर्ड घ्या. तर त्या कॉर्डचा इंटरसेक्टिंग पॉइंट कुठला ई आहे, बरोबर. तर ए ई हा सेगमेंट इंटू ई बी म्हणजे कॉर्डचे एंड पॉइंट जे आहेत ते एंड पॉइंट टू इंटरसेक्टिंग पॉइंटचं डिस्टन्स घेतलेलं आपण. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, ए ई इंटू ई बी इज इक्वल टू सीई इंटू डीई किंवा ईडी लिहू शकतो आपण. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ई हा पॉइंट कॉमन आहे. या ठिकाणी देखील ई पॉइंट कॉमन आहे, या ठिकाणी देखील ई पॉइंट कॉमन आहे. तर हे दोन्ही थेरम आपण यूज करणार आहोत. आणि ह्याच थेरमचं जर आपण व्हर्जन पाहिलं तर आपल्याला आपण आधी जो पाहिलेला आहे की टँजंटचा थेरम, तो टँजंट थेरम कसा डेराईव्ह होऊ शकतो. ही जी लाईन आहे ही लाईन, आता एक कॉर्ड कॉमन ठेवा, नंतर दुसरी कॉर्ड आहे ना ती फक्त पॅरलली खाली सरकवायची. अशा पद्धतीने सरकवायची की त्या ठिकाणी जो सीडी पॉइंट आहे तो सीडी पॉइंट याचा डिस्टन्स कमी होणार आहे. आपण रफ मध्ये जर फिगर पाहिली तर लक्षात घ्या. या ठिकाणी मी जस्ट ड्रॉ करतो.
आता आपल्याला हा जो थेरम आलेला आहे, हे जो फॉर्म्युला आलेला आहे, तो फॉर्म्युला थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड यावरनं कसा आलेला आहे तो आपण प्रूव्ह करू. तर आधीची फिगर आपण पाहिलेली की या ठिकाणी दोन कॉर्ड्स आहेत CD आणि AB, त्या एकमेकांना मीट करतात ॲट अ पॉइंट विच इज लाईंग आउटसाइड द सर्कल, म्हणजे ई पॉइंटवर. परंतु आता नेक्स्ट काय करायचं आपण, नेक्स्ट स्टेपमध्ये ही जी CD कॉर्ड आहे ती आपण जस्ट पॅरल तिला दुसरी कॉर्ड काढायची आणि तिचं जे डिस्टन्स आहे तिला आपल्याला जस्ट खाली खाली घ्यायचं आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये पहा, नेक्स्ट स्टेपमध्ये ती कॉर्ड जर आपण खाली घेतली तर CD डिस्टन्स कमी होणार आहे, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कमी होणार आहे. परंतु तिला आपल्याला आधीच्या कॉर्डला जेव्हा इंटरसेक्ट करायचं आहे तेव्हा आपल्याला त्याला एक्सटेंड करावं लागेल आणि त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो E1 हा थोडासा खाली येणार आहे. त्यावेळी हा पॉईंट C1 असणार आहे, हा पॉईंट D1 असणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर समजा आपण जर अजून खाली घेतली की जेणेकरून अजून हे डिस्टन्स कमी होईल, परंतु एक्सटेंड करून पाहिलं तर त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे E2 तो या ठिकाणी येणार आहे आणि हे पॉईंट कुठले असणार आहे, C2 आणि C3, CT आणि D2. म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे हे कॉर्डचं डिस्टन्स कमी कमी होत चाललेलं आहे. परंतु आपण अशा एका कंडिशनला येणार आहे की या ठिकाणी फक्त टचिंग पॉईंट असणार आहे, म्हणजे C पॉईंट आणि D पॉईंट एकच असणार आहे. त्यावेळी जी लाईन असणार आहे ती लाईन टँजंट असणार आहे. आलं लक्षात. आणि ही जर आपण एक्सटेंड केली तर ती या पॉईंटला मीट करणार. जो पॉईंट आहे AB कॉर्डला या ठिकाणी सपोज EN नो आपण त्याला पॉईंट, आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय असणार आहे, C आणि D एकच पॉईंट असणार आहे. आलं लक्षात. कॉमन पॉईंट असणार आहे. म्हणजे आपण दुसऱ्या वर्डिंगमध्ये टँजंटला काय म्हणू शकतो, इट इज अ स्पेशल कॉर्ड वेअर बोथ एंड पॉइंट्स ऑफ द कॉर्ड्स आर सिंगल लाईन इन द सिंगल पॉईंट. म्हणजेच आपण काय केलं होतं, हा जो फॉर्म्युला आहे एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्डचा फॉर्म्युला या ठिकाणी कसा लिहिला होता आपण, AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. आणि ज्यावेळेस आपण ती कॉर्ड खाली खाली घेतली अशा पद्धतीने की ती एक टँजंट बनणार आहे, त्यावेळी हा पॉईंट कॉमन असणार आहे. म्हणजे त्याचा C पॉईंट आणि D पॉईंट एकच असणार आहेत त्या कॉर्डचे. त्यावेळी ते दोन्ही पॉईंटचं डिस्टन्स म्हणजे आता C पासून E पर्यंत डिस्टन्स, C पासून E पर्यंत डिस्टन्स इज इक्वल टू E पासून D पर्यंत डिस्टन्स. आलं लक्षात. म्हणजे C पासून E पर्यंत जे डिस्टन्स आहे CE दॅट विल बी इक्वल टू DE. हे पण कधी शक्य आहे, जेव्हा दोन्ही पॉईंट एकच असतील C आणि D, आणि ते कधी शक्य होतं जेव्हा ती टँजंट असते त्यावेळेस. ह्या कंडिशनला C आणि E दोन्ही एकच असणार आहे. म्हणजेच ह्या दोघांचं जर इक्वल असतील तर आपण काय लिहू शकतो, AE इंटू EB दॅट इज इक्वल टू, हे जर इक्वल असतील तर आपण त्याला स्क्वेअर मध्ये लिहू शकतो CE स्क्वेअर. आलं लक्षात. म्हणजेच ह्या फॉर्म्युला आपण इथं काय लिहिलेलं आहे, हा जो टचिंग पॉईंट आहे तिथपासून त्यांचा कॉमन जो पॉईंट आहे ते जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर केलेला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड यावरूनच. तर हे तिन्ही थेरम आपण यूज करणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 3.5 सॉल्व्ह करणार आहोत. तर ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये अजून एक थेरम आहे, त्यावर क्वेश्चन दिलेले नाहीत, परंतु ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करू त्यावेळी आपल्याला तो थेरम यूज करावा लागणार आहे. त्या थेरमचा आपण जस्ट एकदा रिव्हिजन करूया, त्यानंतर प्रॅक्टिस सेट चालू करूया. तर हा एक थेरम आहे, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. सर्कलमध्ये टँजंट आहे आणि सेकंड आहे, तर तीन कंडिशन आपल्याकडे आहेत. हा थेरम कुठं आपल्याला यूज करायचा आहे, ज्यावेळी अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असेल तर, आणि त्याच पॉईंट पासून आपल्याला टँजंट काढायची, अशा कंडिशन मध्ये हा थेरम आपल्याला यूज करायचा आहे. तीन कंडिशन आहेत. हा B पॉईंट जो सेकंड आहे तो सेंटर मधनं पास होणार आहे, किंवा राईट साईडला असणार आहे किंवा लेफ्ट साईडला असणार आहे, सेंटरच्या विथ रेफरन्स टू सेंटर. अशा तिन्ही कंडिशन मध्ये हा थेरम आपल्याला यूज करायचा आहे. तर थेरम आपल्याला काय सांगतो, इफ अन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल. आता हा जो अँगल आहे ABC त्याचा व्हर्टेक्स सर्कलवर आहे आणि इट्स वन साइड टचेस द सर्कल. अँगलला दोन साइड्स असतात, त्यातली एक साइड सर्कलला टच करते अँड अदर इंटरसेक्ट दी सर्कल इन 2 मोर पॉइंट्स. म्हणजे जी दुसरी बाजू आहे ती सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. देन मेजर ऑफ द अँगल इज हाफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. तर इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, जे दोन पॉइंट्स आहेत या ठिकाणी टच झालेले, हा जो पॉइंट आहे ADB हा इंटरसेप्टेड आर्क आहे, त्याचा हाफ मेजर असणार आहे अँगलचा. तर तिन्ही कंडिशन मध्ये तो थेरम आपल्याला यूज करता येतो. आणि इनडायरेक्टली आपण कसं लिहू शकतो, अँगल ABC फिगर म्हणजे पाहिलंच आपण ABC किंवा या ठिकाणी ABC
किंवा या ठिकाणी ABC दॅट इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क ADB, मेजर ऑफ आर्क ADB, तिन्ही कंडिशन मध्ये ADB मेजर ऑफ आर्क लिहितो आणि हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता याला अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट देखील आहे. ते स्टेटमेंट म्हणजे काय, जर आपण हा जो आर्क आहे या ठिकाणी A आणि B पॉइंट, A आणि B हा इंटरसेप्टेड आर्क आहे, हा मेजर आर्क आहे, त्यानंतर AFC मायनर आर्क आहे. त्यावेळी जर आपण या ठिकाणी एक अँगल ड्रॉ केला, सपोज या ठिकाणी AFB हा जर अँगल ड्रॉ केला, त्यावेळी इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल याचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी AFB हा इन्स्क्राइब्ड अँगल होणार आहे आणि तो अँगल त्याने जो इंटरसेप्टेड आर्क केलेला आहे त्याच्या हाफ त्याचं मेजर असणार आहे. तेच अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट या ठिकाणी लिहिलेलं आहे. फिगर या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. सपोज या ठिकाणी आपण हा अँगल घेतलेला ABC, BC टँजंट आहे आणि AB ही दुसरी बाजू अँगलची दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. तर हा T पॉइंट एक ठिकाणी घेतला आपण तर ATB हा इन्स्क्राइब्ड अँगल होणार आहे, त्याचं मेजर त्याने इन्स्क्राइब्ड अँगलच्या हाफ असणार आहे. त्याचबरोबर टँजंट अँगल थेरम यानुसार हा ABC ह्या अँगलचे मेजर देखील हा जो इन्स्क्राइब्ड आर्क आहे ADC त्याच्या हाफ असणार आहे, म्हणजे दोन्ही अँगल इक्वल असणार आहेत. म्हणजे ह्या थेरमनुसार आपण लिहू शकतो की अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADC याच्या हाफ असणार आहे आणि दॅट इज इक्वल टू अँगल ATB. तर हा थेरम आपल्याला या थेरमवर प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन नाही, परंतु प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करताना आपल्याला तो थेरम यूज करायचा आहे. आपण थेरम समजून घेतलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन 1 पाहूया. इन द फिगर 3.77 या फिगर मध्ये रे PQ टचेस द सर्कल ऍट पॉइंट Q, हा PQ टचेस ऍट पॉइंट Q, नंतर PQ ही लेंथ दिलेली आहे 12, ही लेंथ किती दिलेली आहे आपल्याला PQ इज इक्वल टू 12 दिलेली आहे. PR दिस PR आपल्याला लेंथ दिलेली 8 आणि त्यानंतर फाइंड PS अँड RS, म्हणजे P पासून S पर्यंत आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आणि R पासून S फाइंड आउट करायची. तर ज्यावेळी आपल्याला सेगमेंटच्या लेंथ फाइंड आउट करायच्या असतात त्यावेळी आपण थेरम यूज करू शकतो. आता दिलेल्या सिच्युएशन नुसार आपल्याला थेरम यूज करायचा आहे. टँजंट आहे, त्यानंतर ही सेकंड आहे, म्हणून टँजंट सेकंड सेगमेंट थेरम या ठिकाणी यूज करूया. थेरममध्ये समजून घ्या तो थेरम आपण काय सांगितलेला आहे. त्या थेरमनुसार आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे की PQ चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू PR इंटू PS. सिंपल आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्वेश्चन अतिशय सिंपल आहे, फक्त आपल्याला थेरम लक्षात ठेवायचा आहे. तर गिवन सुरुवातीला आपण लिहून घेऊया. गिवन या ठिकाणी जे दिलेलं आहे रे PQ टचेस द सर्कल ऍट पॉइंट Q हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर PQ ची लेंथ, PR ची लेंथ आणि आपण फाइंड आउट करायची PS आणि RS. तर दिलेल्या सिच्युएशन नुसार आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे, थेरम यूज करायचा आहे, तो म्हणजे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम यूज करायचा आहे. तर सोल्युशन मध्ये पहा, हियर P इज द इंटरसेक्टिंग पॉइंट, बरोबर आहे की नाही. P इज द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ टँजंट PQ अँड सेकंड सेगमेंट PS. ही जी सेकंड आहे त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे विच लाईज आउटसाइड द सर्कल. मग आपण थेरम यूज करणार आहोत टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. त्या थेरमनुसार PQ हे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजेच काय PQ इंटू PQ. आलं लक्षात. आपण एक्सप्लेनेशन मध्ये पाहिलेलं आहे की Q हा जो पॉइंट आहे कॉमन असणार आहे, तो दोन पॉइंट मिळून एक झालेला आहे. जर आपण ही कॉर्ड जर या ठिकाणी घेतली, या ठिकाणी जर कॉर्ड घेतली आणि जर आपण याला पॅरलल घेतली, याला जर कॉर्ड घेतली असेल तर दोन पॉइंट असणार आहे, परंतु आपण जेव्हा एका टचिंग पॉइंटवर येतो त्यावेळेस सिंगल पॉइंट असतो. आणि डेफिनेशन फॉर्म्युलामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण दोन सेगमेंटचा प्रोडक्ट घेत असतो PQ इंटू PQ. आता Q दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे PQ चा स्क्वेअर घेतलेला आहे. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू PR. दिस PR इंटू PS. लक्षात घ्यायचं RS आपण सेगमेंट घेत नाहीये, तर जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या पॉइंट पासून कॉर्डचा एंड पॉइंट, दोन्ही एंड पॉइंट घ्यायचे. पहिला एंड पॉइंट R आहे, दुसरा एंड पॉइंट S आहे, म्हणून PR इंटू PS या ठिकाणी घेतलेलं आहे. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला PS ची व्हॅल्यू मिळणार आहे 18, कारण की 8 1 8 8 8 जा 64, बरोबर आहे. तर 18 आलेलं आहे. युनिट आपल्याला दिलेलं नाही. कॅल्क्युलेशन करणं अतिशय सोपं आहे, परंतु बेसिक माहिती करून घेणं महत्वाचं आहे. तर PS ची लेंथ आलेली आपल्याला, PS म्हणजे P पॉइंट पासून S, म्हणजे टोटल लेंथ आलेली, टोटल लेंथ आपल्याला आलेली ती किती आहे 18 आलेली. परंतु आपल्याला एक लेंथ दिलेली आहे, RP ची लेंथ दिलेली ती किती 8 आहे,
म्हणून आपल्याला एस आर किंवा आर एस ची लेंथ कॅल्क्युलेट करता येईल 18 - 8 म्हणजे 10 येणार आहे. देअरफॉर पीएस इज इक्वल टू पी आर प्लस आर एस म्हणजेच आर एस येणार आहे 18 - 8 म्हणजे 10. तर आपल्याला दोन्ही आन्सर मिळालेले आहेत. दिस लेंथ पीएस इज इक्वल टू 18 आणि आर एस इज इक्वल टू 10. त्याला युनिट्स काहीच नाही म्हणून आपण तसंच लिहिलेले आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा. इन फिगर 3.78 या फिगर मध्ये काय दिलेलं आहे, कॉर्ड MN दिस कॉर्ड अँड कॉर्ड RS दिस RS कॉर्ड इंटरसेक्ट ऍट पॉइंट D. हा D पॉइंट आणि तो पॉइंट सर्कल मध्ये आहे ही कंडिशन दिलेली. त्यावेळी आपल्याला थेरम यूज करू शकतो आपण, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. हा थेरम आपल्याला यूज करता येईल. कंडिशन काय दिलेलं आहे, इफ RD म्हणजे आता सेगमेंटचे लेंथ दिलेले आहेत. RD हा जो पार्ट आहे सेगमेंट RS चा पार्ट त्याची लेंथ दिलेली आहे 15. आपण या ठिकाणी लिहूया. नंतर DS दिलेली आहे 4. नंतर MD इज इक्वल टू 8. MD म्हणजे ही दिलेली एवढी लेंथ 8 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं DN हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ही झाली पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशन मध्ये वेगळे डायमेन्शन दिलेले आहेत, परंतु पहिल्या कंडिशन मध्ये हे डायमेन्शन दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला हा पार्ट DN फाइंड आउट करायचा. अशा वेळी आपल्याला थेरम यूज करता येईल. तो थेरम म्हणजे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. कारण ह्या दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट सर्कलमध्ये असतो. त्यावेळी तो थेरम काय सांगतो की ज्या कॉर्डला डिव्हिजन केलेलं आहे त्या कॉर्डचे जे दोन सेगमेंट्स आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन दॅट इज इक्वल टू द मल्टिप्लिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ द अदर कॉर्ड. अतिशय सिंपल आहे. आपण आधी एकदा जस्ट रिवाइज केलं होतं की हा थेरम होता तो आपला. या थेरम मध्ये आपण पाहिलं होतं की जर अशी कंडिशन असेल तर फॉर्म्युला काय असतो, AE म्हणजे हा E पॉइंट पासून इकडचा सेगमेंट AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. म्हणजे हा इंटरसेक्टिंग पॉइंट पासून जे 4 सेगमेंट तयार झालेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू आपण घेऊ शकतो. तर हा थेरम आपण या ठिकाणी यूज करूया आणि आपला आन्सर फाइंड आउट करूया. ही पहिल्या कंडिशन मधली आपल्याला आन्सर भेटणार आहे आणि सेकंड केस मध्ये देखील वेगळे डायमेन्शन आहे ते आपण नंतर पाहूया. तर सुरुवातीला आपण पहिला केस मध्ये स्टडी करूया. तर गिवन जे दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. कॉर्ड्स MN अँड कॉर्ड RS इंटरसेक्ट ॲट पॉइंट D. पॉइंट D इज इनसाइड द सर्कल आणि हे डायमेन्शन दिलेले आहेत. तर सोल्युशन पहिलं सोल्युशन पहा. त्यासाठी फिगर पुन्हा एकदा या ठिकाणी मी ड्रॉ केलेली. तर डायमेन्शन जे दिलेले आहेत आपण या फिगरवर लिहू. आपल्याला MD 8 दिलेलं आहे, त्यानंतर DS 4 दिलेलं आहे, RD 15 दिलेलं आहे आणि आपल्याला DN फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत युजिंग द थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. त्यानुसार D हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. मग D इंटू S इंटू D इंटू R बरोबर आहे की नाही. DS इंटू DR इज इक्वल टू D इंटू M DM बरोबर. DM इंटू DN हे दोन सेगमेंटचं मल्टिप्लिकेशन. आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला ज्या माहित आहेत त्या आपण या ठिकाणी पुट करूया. आपल्याला DN माहित नाही म्हणून DN या ठिकाणी ठेवला आहे आणि DM इकडे ट्रान्सफर केलेला आहे. हा फॉर्म्युला येणार आहे. यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं. DS ची व्हॅल्यू 4 आहे, DR ची व्हॅल्यू 15 आहे, DM ची व्हॅल्यू 8 आहे. कॅल्क्युलेशन करा. या ठिकाणी 15/2 म्हणजे 7.5. पहिला आन्सर आपल्याला आलेला आहे 7.5 युनिट्स. आता सेकंड केस मध्ये आपल्याला RS दिलेला आहे. RS इज इक्वल टू 15 म्हणजे R इंटू पूर्ण कॉर्डची लेंथ दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे MD म्हणजे MD हा पोर्शन दिलेला आहे तो दिलेला आहे 9 आणि DN दिलेला आहे 8 म्हणजे हा DN म्हणजे हा 9 आणि हा 8. त्यानंतर RS पूर्ण लेंथ दिलेली कॉर्डची आणि आपल्याला फाइंड आउट करायचं DS फाइंड आउट करायचं आहे. हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर अशा वेळी पुन्हा एकदा आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहोत, परंतु फॉर्म्युलामध्ये आपल्याला सेगमेंट RD आणि DS असते. तर RS पूर्ण सेगमेंट आपल्याला यूज करता येत नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे, सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, लेट DS इज इक्वल टू DS जे आपण फाइंड आउट करायची त्याला आपण X अजूम केलेलं आहे. मग RD जी रिमेनिंग लेंथ आहे ती किती असणार आहे, RS मायनस X बरोबर आहे की नाही. देअरफॉर RS ही टोटल RS इज इक्वल टू DS प्लस DR DS प्लस DR म्हणजे हे दोघांचे सेगमेंटचे ऍडिशन RS एवढी असणार आहे. म्हणून DR ही एवढी लेंथ किती असणार आहे, टोटल 18 आहे त्यातली ही X आहे म्हणजे ही असणार आहे 18 मायनस X. तर
आता हा 4 सेगमेंट आपल्याला मिळालेला आहे, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि इक्वल टू साइन लिहायचं. युजिंग द थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल, त्यानुसार आपण लिहू शकतो ds इंटू dr इज इक्वल टू dm इंटू dn. तर हे स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. व्हॅल्यूज पुट करा, आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. तर x इंटू 18 - x इज इक्वल टू 9 इंटू 8 म्हणजे 18x - x² इज इक्वल टू 72. आता सगळ्या टर्म्स आपण राईट साईडला घेऊया म्हणजे आपल्याला x² हा पॉझिटिव्ह मध्ये मिळणार आहे. त्यावेळी इक्वेशन काय होणार आहे, x² - 18x + 72 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला x² आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे x च्या 2 व्हॅल्यू असणार आहे आणि 2 व्हॅल्यू येताना आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना एक मेथड जी आहे आपण स्प्लिट मेथड यूज करतो. म्हणजे मिडल टर्म जी आहे त्याला आपण स्प्लिट करतो. अशा पद्धतीने स्प्लिट करतो की त्यांची ऍडिशन -18 येणार आहे, परंतु त्या फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 72 यायला पाहिजे. 72 जे आहे त्याचं आपण स्प्लिट करून कसं लिहू शकतो, 2 फॅक्टर्स घ्यायचे 72 चे. 72 म्हणजे काय, 72 इंटू 1 काय आहे तर कोएफिशियंट ऑफ दिस x², लक्षात घ्या. तर 72 प्लस पाहिजे आपल्याला आणि दोन्ही फॅक्टर्स निगेटिव्ह मध्ये, हे ऍडिशन निगेटिव्ह मध्ये, म्हणून निगेटिव्ह हा पण असणार, हा पण निगेटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह असणार आहे. तर 12 आणि 6 असे 2 फॅक्टर्स येऊ शकतात. 12 आणि 6 यांची ऍडिशन -12 - 6 म्हणजे -18 येणार आहे आणि 12 इंटू -6 म्हणजे 72 येणार आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. तर मिडल टर्मला आपण -18 ला स्प्लिट करणार आहोत, -12 आणि -6 + 72. आता ग्रुप करा, पहिल्या 2 टर्मचा एक ग्रुप, दुसऱ्या 2 टर्मचा एक ग्रुप. कॉमन घ्यायचा x, ब्रॅकेटमध्ये राहणार आहे x - 12, या ठिकाणी -6 कॉमन घ्यायचा, ब्रॅकेटमध्ये राहणार x - 12. म्हणजे पुन्हा एकदा आता ही जी टर्म आलेली यामध्ये 2 फॅक्टर आहेत, x आणि x - 12. या ठिकाणी सुद्धा 2 फॅक्टर आहेत, -6 आणि x - 12. x - 12 कॉमन आहे, तो आपण बाहेर घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये ह्या टर्म पासून राहणारा फॅक्टर कुठला आहे x आणि ह्या टर्म पासून राहणारा फॅक्टर -6. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0. म्हणजे x - 12 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0. म्हणजे x च्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत, 12 आणि 6. आता ह्या व्हॅल्यू x च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. x म्हणजे काय, आपण ds अजून केलेला आहे. म्हणजे 2 कंडिशन असणार आहेत. 2 प्रकारे आपल्याला कॉर्ड लिहिता येतील. तर त्या कशा असतात तर बघू आपण. एक जस्ट पाहूया कंडिशन मध्ये. एक सर्कल आपण रफली सर्कल ड्रॉ करूया. त्यामध्ये आपल्याला MD जो आहे, MD 9 आहे आणि DN 8 आहे. तर पहिल्या कंडिशनमध्ये सपोज DS 12 जर असेल, DS जर 12 असेल तर आपण D या ठिकाणी घेतलेला आहे, S हा पॉईंट इकडचा आहे. म्हणजे ती कॉर्ड, पहिली कॉर्ड MD कॉर्ड कुठे येणार आहे, पहिली MD कॉर्ड या बाजूला येणार आहे. आलं लक्षात. आणि हा अशा पद्धतीने क्रॉस होणार आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे इंटरसेक्टिंग पॉइंट तो या ठिकाणी येणार D, कारण की RD किती असणार आहे, 6 असणार आहे आणि DS किती असणार आहे, 12 असणार आहे. हा 9 आणि हा 8 म्हणजे M आणि हा D. अशा पद्धतीने कॉर्ड असणार. जेव्हा DS 12 असणार आहे आणि जर DS 6 असेल तर त्यावेळी कंडिशन आपली अशाच पद्धतीने असणार आहे. त्यावेळी D पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट राईट साईडला असणार आहे. तर आपण दोन्ही आन्सर फाइंड आउट केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 पहा. इन फिगर 3.79 या फिगरमध्ये O इज द सेंटर, नंतर B इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता हा B पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे. नंतर सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट दिस AD. आता AD सेकंड आहे, त्यामध्ये D आणि C हे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत विथ द सर्कल. आणि A पासून B एक टँजंट काढलेली, B हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे एक पॉइंट जो आउटसाइड ऑफ सर्कल आहे त्यापासून एक सेकंड काढलेली आहे आणि एक टँजंट काढलेली. मग असा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की आपण थेरम यूज करणार आहोत, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम, आणि त्याचा यूज करून आपण आन्सर फाइंड आउट करूया. आपल्याला गिवन काय काय आहे, AC आपल्याला 8 दिलेली आहे, दिस AC आपल्याला 8 डायमेन्शन दिलेले आहे. आणि त्यानंतर AB, A पासून B पर्यंत हे जे डिस्टन्स दिलेलं आपल्याला 12 दिलेलं आहे. नंतर हा 90 डिग्री दिलेला आहे, 2 डायमेन्शन दिलेले आहेत, एक 90 डिग्री दिलेला आहे. मग त्या थेरम मध्ये तो थेरम एकदा आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. तर हा थेरम आपण पाहिलेला आहे, टँजंट सेकंड थेरम. म्हणजे एका पॉइंट पासून सर्कलला टँजंट आहे आणि त्याच पॉइंट पासून दुसरा आर्म जो अँगलचा आहे
तो सेकंड म्हणून जातो. म्हणजे दोन इंटरसेक्टिंग पॉईंट असतात त्यावेळी जे पार्ट तयार झालेले आहेत त्या पार्टचं रिलेशन कसं आहे तर EA हा जो आहे E पासून A इंटू E पासून B बरोबर आहे की नाही. EA इंटू EB दॅट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ दिस डिस्टन्स 80 आणि हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर तो फॉर्म्युला आपण यूज करून आन्सर फाइंड आउट करणार आहोत आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे AD दिस AD कारण हे आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे. AD डिस्टन्स मिळणार आहे कारण की ते आपल्या फॉर्म्युलामध्ये आहे. त्यानंतर DC जो D पासून C म्हणजे एवढा पार्ट जो आपल्याला पार्ट फाइंड आउट करता येईल कारण की आपल्याला टोटल डिस्टन्स माहिती आहे आणि त्यातलं AC मायनस करायचं म्हणजे DC मिळेल. आणि DE आता हा जो डिस्टन्स आहे DE या ठिकाणी परपेंडिक्युलर दिलेला आहे. सेगमेंट O इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट DC म्हणजे सेंटर पासून कुठल्याही कॉर्डला जर आपण परपेंडिक्युलर टाकली तर ती परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेक्ट करते म्हणजे हे दोन्ही पार्ट्स काय असणार आहेत इक्वल्स असणार आहे. हा थेरम आहे आणि तो या ठिकाणी आपण यूज करूया. सिंपल क्वेश्चन आहे. सुरुवात करूया आपण. गिवन जे दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. गिवन आपल्याला दिलेलं आहे की सेंटर O असलेलं सर्कल आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट B आहे. सेगमेंट OE परपेंडिक्युलर सेगमेंट ED आहे. AB 12 आणि AC 8 आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे AD DC D. सोल्युशन पहा हियर. आता सोल्युशन मध्ये पुन्हा एकदा फिगर लक्षात घ्या. हियर AB इज अ टँजंट. AB इज अ टँजंट नंतर AD इज अ सेकंड सेगमेंट बरोबर आहे की नाही. ही सेकंड आहे त्याचबरोबर ही सेगमेंट देखील आहे. युजिंग द थेरम ऑफ टँजंट सेकंड सेगमेंट दिस AB स्क्वेअर हे डिस्टन्सचा स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. फॉर्म्युला पहा. हा थेरमचा आपल्याला अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. मग दिलेल्या व्हॅल्यूज पुट करायचा. आपल्याला अननोन AD अननोन आहे ते अननोन AD मिळणार आहे. 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू AD. 8 इकडे ट्रान्सफर केला 144/8 म्हणजेच 8 या ठिकाणी डिवाइड करा. 8 1 8 8 8 64 म्हणजे AD इज इक्वल टू 18 युनिट्स. आपलं पहिलं आन्सर आलेलं आहे. त्यानंतर विचारलेलं आपल्याला DC. आता DC कसा कॅल्क्युलेट करणार AD मायनस AC कारण AC आपल्याला दिलेला आहे 8 हे दिलेलं आहे 12 बरोबर नाही. आता टोटल लेंथ आपली किती आलेली आहे AD ची लेंथ आलेली 18 ही लेंथ आलेली 18 मधलं 8 मायनस केले की आपल्याला DC मिळणार आहे. आपण जस्ट मायनस केलेले DC इज इक्वल टू AD मायनस AC 18 मायनस 8 DC इज इक्वल टू 10. आपल्याला सेकंड व्हॅल्यू देखील मिळालेली. आता फक्त रिमेनिंग काय आपल्याकडं DE किंवा EC फाइंड आउट करायचे आणि हे दोन्ही इक्वल असणार आहे कारण की OE परपेंडिक्युलर असणार आहे. परपेंडिक्युलर असल्यामुळे ती बायसेक्ट करणार आहे DC ला. आता आपल्याला फाइंड करायचं DE बरोबर आहे ना. DE किंवा EC दोन्ही इक्वल असणार आहेत. त्यासाठी रिझन काय इट इज गिवन O इज परपेंडिक्युलर टू AD आणि हियर O इज अ सेंटर DC इज अ कॉर्ड. वी नो परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल ऑन एनी कॉर्ड ऑफ द सर्कल बायसेक्ट दी कॉर्ड्स. बायसेक्ट म्हणजे काय हे दोन्ही पोर्शन इक्वल असणार आहेत म्हणून DE इज इक्वल टू EC इज इक्वल टू DC अपॉन 2. DC किती आपल्याकडं 10 मिळालेली आहे म्हणून DE इज इक्वल टू 10 अपॉन 2. D ची व्हॅल्यू मिळालेली 5. तर तिन्ही आन्सर आपल्याला जे विचारले ते या ठिकाणी लिहिलेले आहेत. AD 18 DC 10 आणि DE इज इक्वल टू 5 आपले फायनल आन्सर. यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. इन फिगर 3.80 या फिगरमध्ये ही PQ म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आपल्याला 6. त्यानंतर QR म्हणजे Q पासून R हे किती दिलेलं आपल्याला 10 आणि PS दिलेलं आपल्याला 8. आपल्याला फाइंड आउट करायचं TS. ही TS ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग फिगर पाहून तुमच्या लक्षात येईल की दोन कॉर्ड्स आहेत आणि दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात. दिस पॉइंट लाईज आउटसाइड द सर्कल. मग आपण थेरम काय यूज करू शकतो. हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्यापासून कॉर्डचा फर्स्ट पॉइंट आणि एंड पॉइंट ते जे काय सेगमेंट असेल त्यांचा मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू अदर कॉर्ड जे आहे अदर कॉर्डचा इंटरसेक्टिंग पॉइंट पासून फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट जे सेगमेंट असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन. थेरम एकदा रिवाइज करूया आपण आणि क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आपण कॉर्डच्या दोन कंडिशन पाहिल्या होता. एक तर इंटरनली इंटरसेक्ट करतात किंवा आउटसाइड द इंटरसेक्ट करतात. अशा वेळी आपण हा थेरम यूज केलेला आहे. इंटरसेक्टिंग पॉइंट लक्षात घ्यायचा त्यापासून कॉर्डचा एक एंड पॉइंट ती जी काय सेगमेंट असेल आणि कॉर्डचा दुसरा एंड पॉइंट ती जी काय सेगमेंट असेल ती दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू सेकंड कॉर्डसाठी तीच कंडिशन. म्हणजे ह्या फिगरमध्ये जर पाहिलं तर A इंटू EB इज इक्वल टू C इंटू ED आणि हाच फॉर्म्युला आपण आत्ता क्वेश्चन सॉल्व्ह करताना यूज करूया.
मग पाहिलं तर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, पी क्यू इंटू, बरोबर आहे की नाही, पी क्यू इंटू पी आर घ्यावं लागणार, दॅट इज इक्वल टू पी एस इंटू पी टी. यापैकी आपल्याला नोन काय काय आहे, पी क्यू माहित आहे, परंतु पी आर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार, दोघांचं ऍडिशन घ्यावं लागणार आहे. नंतर पी एस आपल्याला माहित आहे, त्यावरून आपण पी टी फाइंड आउट करू शकतो. परंतु आपल्याला पी टी विचारलंय का, नाही, आपल्याला विचारलेलं आहे टी एस विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, टी एस विचारलेलं आहे. मग टी एस जर विचारलं असेल तर आपल्याला फिगर तुम्ही पहा, त्या फिगरमध्ये लक्षात येईल की टी एस जी आहे, टी एस कसं कॅल्क्युलेट करणार, दिस पी टी मायनस पी एस केलं की आपल्याला टी एस मिळणार आहे. तर सिंपल आहे, सोल्युशन पहा, गिवन काय काय ते या ठिकाणी लिहिलेलं आहे, पी क्यू दिलेला आहे, क्यू आर दिलेला आहे, पी एस दिलेलं आहे आणि टू फाइंड आपल्याला टी एस फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन मध्ये इन द फिगर, आता पुन्हा एकदा फिगर खाली ड्रॉन केलेली मी, या ठिकाणी मी फिगर काढलेली, तिचा रेफरन्स घ्या. इन द फिगर टू कॉर्ड्स ऑफ द सेम सर्कल, यामध्ये बेसिक कंडिशन काय, कॉर्ड्स पाहिजे आपल्याला सेम सर्कल, शेजारी सर्कल असेल तर त्या कॉर्ड्सला आपल्याला हा थेरम यूज करता येत नाही, एका सर्कलच्या कॉर्ड्स पाहिजे. टी एस अँड आर क्यू, दी दोन कॉर्ड्स, बरोबर ना, टी एस आणि आर क्यू ह्या दोन कॉर्ड्स मीट ऍट पॉइंट पी विच इज लोकेटेड आउटसाइड द सर्कल. मग आपण युजिंग द थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल, त्या थेरम नुसार हा इंटरसेक्टिंग पॉइंट लक्षात घ्या, पी एस, बरोबर, पी एस इंटू पी टी हा सेगमेंट, यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू पी क्यू इंटू पी आर या ठिकाणी आहे. आता आपल्याकडे पी आर डायरेक्ट दिलेलं नाहीये, परंतु दोन्ही सेगमेंट दिलेले आहेत सेपरेट, दोघांची ऍडिशन करूया. हा सेगमेंट आपल्याला 6 दिलेला आहे, हा सेगमेंट आपल्याला 10 दिलेला आहे, म्हणजे 6 + 10 या ठिकाणी आपण पी आर इज इक्वल टू 16 टोटल आलेलं आहे. तर व्हॅल्यूज पुट करायचं त्या इक्वेशन मध्ये, आपल्याला पी टी ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर काय होईल, 8 इंटू पी टी इज इक्वल टू 6 इंटू 16, म्हणजेच पी टी इज इक्वल टू 6 इंटू 16 अपॉन 8 म्हणजेच 12 येणार आहे. पी टी इज इक्वल टू 12 आलेली. आता पी टी व्हॅल्यू जी आहे ती टोटल सेगमेंट आहे, परंतु आपल्याला टी एस विचारलंय, म्हणजे त्यामधनं ही 8 जी दिलेली ती मायनस करायची, म्हणजे 12 मायनस 8 इज इक्वल टू 4. टी एस ची व्हॅल्यू आलेली आहे 4. तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे, थेरम व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा. इन फिगर 3.81 या फिगरमध्ये सेगमेंट ई एफ इज डायमीटर, दिस ई एफ इज डायमीटर म्हणजे एच इज अ सेंटर, तो सेंटर या डायमीटरवर असणार आहे. नंतर डी एफ इज टँजंट, दिस डी एफ इज टँजंट म्हणजे एफ हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. नंतर रेडियस किती आहे, आर, म्हणजे रेडियस म्हणजे काय, सेंटर पासून हा डायमीटरचा एंड पॉइंट तेवढं डिस्टन्स आर असणार आहे आणि ई एफ देखील आर असणार आहे. हे दोन्ही डिस्टन्स रेडियस असणार आहे आर. आपल्याला प्रूव्ह करायचंय डीई इंटू जीई इज इक्वल टू 4r². जे आपल्याला प्रूव्ह करायचंय त्यामधल्या सेगमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत, डीई कुठे आहे, दिस डी पासून ही ई, बरोबर आहे, ही पूर्ण सेगमेंट या ठिकाणी आहे, इंटू जीई म्हणजे ह्या पोर्शनवरचे दोन सेगमेंट दिलेले आहेत आपल्याला, इक्वल टू 4 इंटू r² म्हणजे आर या ठिकाणचं डिस्टन्स आहे. तर आपल्याला एक थेरम माहिती आहे, हा सेगमेंट पॉइंट डी आहे, डी पासून एक सेकंड काढलेली आहे की जी सर्कलला जी आणि ई मध्ये इंटरसेक्ट करते. त्यानंतर डी पासून एक टँजंट काढलेला आहे, एफ इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग आपल्याला थेरम या ठिकाणी यूज करावा लागणार आहे, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. आणि त्याचबरोबर रेडियस देखील दिलेली आहे आणि हा डायमीटर दिलेला आहे, म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 90 असणार आहे. कारण की कुठल्याही टँजंटला जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून जर आपण रेडियस ड्रॉ केली तर ती रेडियस त्या टँजंटला परपेंडिक्युलर असते. हा थेरम आहे. मग पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पायथागोरस थेरम देखील यूज करायचा आहे, आपल्याला जे प्रूफ करायचं त्यावर. तर कशा पद्धतीने प्रूफ करतो ते लक्ष द्या. गिवन जे आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. गिवन आपल्याला दिलेलं आहे की रेडियस आर असलेलं सर्कल आहे, सेगमेंट ई एफ इज डायमीटर आपल्याला दिलेलं आहे, नंतर सेगमेंट डी एफ टँजंट दिलेली आहे, एफ इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि प्रूव्ह करायचे डीई इंटू जीई इज इक्वल टू 4r². तर प्रूफ पहा, प्रूफसाठी फिगर पुन्हा एकदा खाली मी ड्रॉ केलेली. तर ह्या फिगरमध्ये सुरुवातीला आपण काय करणार, तर हा परपेंडिक्युलर आहे, हे 90 डिग्री आहे, आपण प्रूव्ह करू शकतो, बरोबर की नाही. इन द फिगर डी एफ इज टँजंट, एच इज अ सेंटर, बरोबर आहे की नाही, एच इज अ सेंटर, देअरफॉर एच एफ इज परपेंडिक्युलर टू टँजंट डी एफ. त्याला रिझन काय,
tangent is perpendicular to the radius drawn at the point of contact. आपल्याला थेरम माहिती आहे म्हणून हा जो अँगल झालेला आहे DFH किंवा DFE हाच अँगल आपण लिहू शकतो अँगल DFE असा देखील आपण लिहू शकतो, बरोबर आहे की नाही. दोन्ही अँगल 90 डिग्री असणार आहे. मग अँगल जर 90 डिग्री असेल तर ट्रायंगल जो तयार झालेला आहे DFE किंवा EFC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे की नाही. तर अँगल DFE इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग आपण पायथागोरस थेरम यूज करूया. पायथागोरस थेरम काय सांगतो, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ॲडिशन ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हायपोटेनियस काय आपल्याकडे DE आहे, तो आपल्याला प्रूफ मध्ये दिलेला आहे म्हणून आपण DE घेतलेला आहे. D स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर. आता ह्या इक्वेशन मध्ये DF जो आहे DF हा आपल्या प्रूफ मध्ये कुठेही नाहीये. आपल्या प्रूफ मध्ये DE आहे, नंतर R आहेत, हे दोन्ही सेगमेंट काय R आहेत, म्हणजेच काय जी EF आहे ती सेगमेंट देखील आहे. R आपल्याकडे दिलेलं आहे म्हणजे ही सेगमेंट देखील आहे, परंतु DF नाहीये. म्हणून आपण काय करू, DF ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. देअरफॉर DF इज इक्वल टू DE स्क्वेअर मायनस EF स्क्वेअर. काय केलेलं आहे, फक्त EF स्क्वेअरला इकडे ट्रान्सफर केलेलं आहे. हे याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. आपण DF ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि DF ची व्हॅल्यू आपण अजून एक पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला टँजंट सेकंड सेगमेंट यूज करू शकतो. तो थेरम आपल्याला काय सांगतो की टँजंटची जी लेंथ आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत ह्या लेंथचा स्क्वेअर जर केला तर तो स्क्वेअर प्रॉडक्ट ऑफ दिस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून जे दोन पॉइंट झालेले आहेत इंटरसेक्टिंग पॉइंट, त्यामुळे ज्या दोन सेगमेंट तयार झालेले आहेत त्यांचा प्रॉडक्ट इक्वल असतो. तर तो थेरम या ठिकाणी यूज करूया आणि DF ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता फिगर पुन्हा एकदा पहा. यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, DF ही टँजंट आहे, बरोबर आहे की नाही, आणि DE ही सेकंड सेगमेंट आहे. नंतर युजिंग द थेरम टँजंट सेकंड सेगमेंट थेरम, त्या थेरमनुसार आपण काय लिहू शकतो, दिस DF स्क्वेअर ह्या सेगमेंटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू DG इंटू DE या दोन्ही सेगमेंटचा प्रॉडक्ट. DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू DE आणि याला इक्वेशन नंबर आपण 2 दिवा. इक्वेशन नंबर 1 काय होतं आपलं, आपण DF चा स्क्वेअर फाइंड आउट केला होता युजिंग द पायथागोरस थेरम. म्हणजे DF स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर मायनस EF स्क्वेअर हे इक्वेशन आपण 1 फाइंड आउट केलं होतं. आता दोन्ही इक्वेशन कम्पेअर करू. लेफ्ट साइड इक्वल आहे म्हणून राईट साइड देखील इक्वल पाहिजे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट DE स्क्वेअर मायनस DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू DE. आलं लक्षात. आता या ठिकाणी काय केलेलं आपण, DE स्क्वेअर ही जी टर्म आहे DG इंटू DE ती लेफ्ट साइडला घेतलेली कारण आपल्याला D कॉमन घेता येईल आणि EF स्क्वेअर ती राईट साइडला घेतलेली आहे. याचा अर्थ काय झाला, EF स्क्वेअर इज इक्वल टू D स्क्वेअर मायनस DG इंटू D. आता EF म्हणजे काय बघा, EF म्हणजे काय, हा पोर्शन R आहे, रेडियस आहे, हा R आहे, म्हणजे EF इज इक्वल टू 2 टाइम्स R, बरोबर आहे ना. EF इज इक्वल टू डायमीटर हे दिलेलं आहे. डायमीटर म्हणजे 2 टाइम्स रेडियस किती R आहे. तर ही रेडियस आपण या ठिकाणी पुट केलेली आहे. आपलं इक्वेशन तयार होणार आहे 2R ब्रॅकेट स्क्वेअर, EF स्क्वेअर म्हणजे 2R काय डायमीटर, ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता DE आणि यामधलं D कॉमन घेतलेला आहे, एक D बाहेर आलेला आहे, आतमध्ये राहिलेला DE मायनस DG. आता DE मायनस DG कुठे पहा, DE मायनस DG म्हणजे ह्या मोठ्या सेगमेंट पासून ही छोटी सेगमेंट मायनस केली. आता हे सगळे कोलिनियर आहेत म्हणजे हा जर सेगमेंट मायनस केला तर काय राहणार आहे, फक्त GE एवढाच पोर्शन राहणार आहे GE, बरोबर आहे ना. या DE मधनं DG मायनस केला राहणार आहे GE, तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे DE इंटू GE दॅट इज 4R स्क्वेअर. आपण फक्त अरेंजमेंट व्यवस्थित केली, आपला रिक्वायर्ड प्रूफ जे होतं DE इंटू GE इज इक्वल टू 4R स्क्वेअर आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं आणि ते प्रूव्ह केलेलं आहे. This is all for this video. Thank you.